आणि पुढच्या घडामोडीकडे रत्नागिरी, अमरावती, सोलापूर, सातारा, अकोल्यासह अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहक रांगा लावत आहेत। काही ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप होत आहे। रत्नागिरीत सिलेंडर वितरणाचे निकष पुन्हा बदलण्यात आलेत। उज्ज्वला गॅस योजनेतील ग्राहकांना 45 दिवसांनंतर सिलेंडर बुकिंग करता येणार आहे। 2 सिलेंडर असणाऱ्यांना 35 दिवसांनंतर आणि 1 सिलेंडर असणाऱ्यांना 25 दिवसांनंतर बुकिंग करता येणार आहे। तर दुसरीकडे गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्तात घरगुती गॅसचं वितरण करण्यात येत आहे। गॅस कंपनीकडून गॅस एजन्सींना आता गॅस सिलेंडर वितरण करण्याचे वेगळे निकष या ठिकाणी पाठवण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। सिलेंडर वितरणाचे निकष पुन्हा एकदा बदललेले पाहायला मिळत आहेत। गॅस एजन्सीकडून सिलेंडर वितरणाच्या निकषामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। आता उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे ग्राहक आहेत त्यांना आता 45 दिवसानंतर या ठिकाणी बुकिंग करता येणार आहे। तर 2 गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांसाठी 2 सिलेंडरमधील अंतर आता 35 दिवसांचं या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी लोकांची गर्दी कायम आहे। अमरावती शहरातील बाजार समिती परिसरातील HP गॅस सिलेंडरच्या एजन्सी बाहेर ग्राहकांनी रांग लावली आहे। सोलापुरात अद्यापही गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी रांगा लावल्या आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून गॅस सिलेंडर मिळावा यासाठी नागरिकांनी रांग लावली। 8 दिवस झाले सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार काही नागरिक करतायत। सकाळी आलो आम्ही, सकाळी 6:30 ला आलो बघा इथं। 6:30 नाही, आता किती वाजलं? 9, 9:30 वाजून गेले। आतापर्यंत उभं राहिलं, पाणी नाही, काय नाही। याव जाव आज म्हणजे उद्या म्हणतात किती म्हणून हे करावं, घरात पेशंट असतात। उद्या रामनवमी देतात पण काय गॅरंटी आहे हो दादा? आता काय म्हणाले पोलीसवाला, काय म्हणाले आताच्या तर राहू दे, उद्या तुझ्या बघू। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गॅस सिलेंडरच्या टंचाईची समस्या गंभीर होताना दिसतेय। पहाटे 5 वाजल्यापासून गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। काही ठिकाणी पुरवठा अपुरा असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। साताऱ्यात गॅस सिलेंडर घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे। गॅस टंचाईमुळे महिन्याभरापासून जिल्ह्यातील गॅस पुरवठा विस्कळीत झाला होता। त्यामुळे काही गावांमध्ये पोलीस बंदोबस्तात वितरण करावं लागतंय। तर आतापर्यंत 40 सिलेंडर जिल्ह्यातून जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली। गॅस आपल्याकडे पुरेसा साठा असल्याबाबत आम्ही सांगत होतो। फक्त काही दिवस लोक पॅनिक होत होते आणि गॅस वितरकांच्या दुकानात किंवा ह्याच्यामध्ये गर्दी करत होते। होम डिलिव्हरी जी आहे त्याच्यावर जास्त करून फोकस करायला सांगितल्यामुळं आता आणि लोकांनी पण पहिले 2-3 दिवस थोडंसं झालं, परंतु आता गॅसचे सुरळीत सुरू आहे।